हॅलो फ्रेंड्स, आज माझा गोव्यामधला दुसरा दिवस आहे। तर मी आता परा रोडला आलेली आहे, जे की बॉलिवूड मूवी डियर जिंदगीचं शूटिंग झालेलं आहे। या स्पॉटवरती फोटो सेशन खूप जोरामध्ये सुरू असतं, भयानक गर्दी असते। चित्रपटांमुळे प्रसिद्ध असलेल्या परा रोडवर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे। येथे आलेल्या पर्यटकांच्या पार्किंगची सुविधाही वेगळी केलेली आहे। आता मी गोव्यातला इमॅक्युलेट चर्च हा खूप प्रसिद्ध आणि भव्य चर्च आहे। मदार मेरीचा चर्च म्हणून या चर्चला ओळखले जाते। खूप मोठा चर्च आहे। या चर्चचा पुढचा पांढरा भाग पोर्तुगीज बरोक आणि गोवा वास्तुकलेची शैली दाखवतो। यात 2 मिनार आणि एक उंच घंटा टॉवर आहे, म्हणून याला पणजीचा मुकुट असेही म्हणतात। ख्रिसमसमध्ये चर्च अधिक शोभून दिसतो। फाउंटन येथे वेगवेगळ्या कलरची घरे आहेत आणि इन्स्टा रील्ससाठी खूप प्रसिद्ध आहे। नंतर आम्ही डोना पोला पाहायला आलो। रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूटिंग येथे झाले आहे। एक दुजे के लिए या हिंदी चित्रपटाचा एक मोठा भाग येथे शूट करण्यात आला, ज्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे। डोना पोला ही 1744 मध्ये गोव्यात आली। ती अत्यंत श्रीमंत कुटुंबात होती। डोना पोला ही अत्यंत दानशूर महिला होती। तिने त्या काळात गावकऱ्यांना मदत केली आणि त्यांच्या भल्यासाठी खूप काम केले। तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी या स्पॉटचे नाव डोना पोला ठेवले। गोव्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या किल्ल्यांच्या पैकी रिज मागूस फोर्ट हा पण एक सुप्रसिद्ध किल्ला आहे आणि खूप 14व्या शतकातला हा किल्ला आहे। रिज मागूस फोर्ट हा फोर्ट क्वचित लोकांना माहिती आहे। या किल्ल्यावर खूप कमी गर्दी आहे। रिज मागोस हा कलंगूट ते पणजी रोडवरील देखणा गिरिदुर्ग आहे। एखादा किल्ला कसा ठेवावा, एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील रिज मागोस फोर्ट। गोवा सरकारनं याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेलं सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिटकवलं आहे। मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरे। हा किल्ला आदिलशाही राजवटीखाली होता। प्रत्येकी 50 रुपयांची तिकीट काढून प्रवेश दिला जातो। 2008 मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती झाली। या गडाच्या प्रवेशासमोर वटवृक्ष आहे। किल्ल्याच्या भिंती उंच आणि भव्य तर आहेतच, पण त्याचबरोबर किल्ल्याला असणाऱ्या पोर्तुगीजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरुज देखील बघण्यासारखे आहे। गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणाऱ्या जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातूनच आहे। किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या वीरांची चित्रे खूप खास आहेत। येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे। नंतर आम्ही वॅगेटोर बीचवर आलो सनसेट पाहायला। तर बीचवरती खूप गर्दी होती आणि खूप नयनरम्य दृश्य पाहायला भेटलं। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा।